नमस्कार, मी सारंग काका. आज एक वेगळी पकड पाहणार आहोत. ती पकड 4 कंडिशन आहेत त्या पकडीला. त्या कंडिशन पार करून आपल्याला खेळता येईल. सर्वसाधारण स्ट्रायकरला पकडल्यानंतर आपण नेम लावतो एखाद्या गोष्टीला. तर यामध्ये स्ट्रायकरला न टच करता हवेतून नेम लावायचा आहे. तो हवेतून नेम लावायचा आहे. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, अंगठा आणि तर्जनी यांची अशी चिमट नाही, एकमेकावर चिमटायचं आहे. अंगठा तर्जनी एकमेकावर चिमटायचं आहे. आता ह्याचा नेम काय करायचा आहे? हे सरळ नख, हे आडवं नख, हे तिरकं नख बरोबर असं हा पॉईंट हा बोर्डावर ठेवून असं होईल. त्यावेळेला ही चिमट अशी होईल. ह्या नेम, ही चिमट, इरियल नेम आणि नंतर थ्रो. म्हणजे इकडून आता इकडून पाहते ते पकड नीट समजले पाहिजे. इकडून येऊ दे असं. आता ही चिमट केली. हा इरियलवरनं हवेतून त्याला नेम लावलेला आहे. आता हे पोटाने सरकून व्यवस्थित ते मागं घेणार मी आणि मारणार. म्हणजे काय, परत आता इथं चांगलं दिसेल. तुम्हाला पकड समजली पाहिजे. हे नॉर्मल बोटाने स्ट्रायकर सेंटरसमोर आणला, इथं ॲप्रॉक्सिमेटली. पुन्हा काही संबंध नाही. ही चिमट आहे, ही तिरकी धरली. आता हा मला तर्जनी मागून मारायचं असल्यामुळे ते आहे तसं येण्यासाठी ह्या 2 बोटांची, अंगठा आणि तर्जनीची हालचाल करत तो बरोबर पॉईंट मागं आणायचा आणि थ्रो करायचा. सिम्पल आहे. प्रॅक्टिसनं अगदी इझी जाणार आहे. किती उंचीनं करायचं, काय करायचं, हे सरळ राहण्यासाठी बोट कुठं सरकावं लागतं आहे. चुकीचं सरकवलं तर कुठं बसणार नाही. शिवाय याला अधूनमधून मधल्या बोटाने सुद्धा मारता येतं. परत प्रयत्न करूया. ही गेलो, सेंटरला गेलो. पहिली स्टेप चिमट नेम. दुसरी स्टेप करेक्ट मागं येण्याकरता अंगठा आणि हे ब्रशिंग आणि हे इकडं सेंटर, हे ब्रशिंग, ते बरोबर मागं यायला पाहिजे. गेली ब्रशिंग, नेम,